Hello everyone. Today we are studying in 8th standard. Topic number 5 is expansion formula. In this topic we will study practice set 5.2. तर आपण ह्या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 5.2 चे सोल्युशन बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघा पहिले एक्झाम्पल काय दिलंय. एक्सपांड k+4 ब्रॅकेट रेज टू क्यूब चं आपल्याला एक्सपान्शन करायचं. तर पहिल्यांदा आपल्याला काय दिले गिव्हन दिलंय आपल्याला k+4 ब्रॅकेट रेज टू क्यूब असं दिलंय. तर आता आपण बघा याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला वापरणार आहे. वी नो आपण फॉर्म्युला वापरणार आहे a+b ब्रॅकेट रेज टू क्यूबचा फॉर्म्युला वापरणार आहे. फॉर्म्युला काय आहे टॉपिकचे आपण पहिल्यांदाच बघितला. एक्सपान्शन फॉर्म्युला मध्ये फॉर्म्युला बघितलाय. काय फॉर्म्युला आहे a रेज टू क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर प्लस बी रेज टू क्यूब. आता ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा बघा. पहिल्या टर्मचा क्यूब करायचा. आता दुसऱ्या टर्म मध्ये काय करायचं तर ह्या ए एक ए ची पॉवर 1 न कमी करायची आणि बी ची पॉवर 1 न वाढवायची. पहिल्यामध्ये बघा बी नाही इथं बी आहे. परत तिसऱ्या टर्म मध्ये काय करायची ए ची पॉवर अजून 1 न कमी करायची आणि बी ची पॉवर अजून 1 न वाढवायची आणि शेवटी काय करायचं तर ए पूर्ण कॅन्सल होईल आणि बी ची पॉवर अजून 1 न वाढेल. हा असा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. तर बघा याच्यामध्ये काय करायचं हिअर ए इज इक्वल टू आपण ठेवणार आहे के या फॉर्म्युल्यामध्ये आणि बी इज इक्वल टू ठेवणार आहे 4 या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहे. तर बघा आता आपण ए इज इक्वल टू के आणि बी इज इक्वल टू 4 ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. तर बघा k+4 ब्रॅकेट रेज टू क्यूब इज इक्वल टू आता बघा ए चा क्यूब म्हणजे काय के चा क्यूब प्लस 3 इंटू ए चा क्यूब म्हणजे के चा स्क्वेअर आहे इंटू बी बी म्हणजे काय 4 आहे प्लस 3 इंटू ए काय आपला के इंटू बी काय आहे 4 4 चा स्क्वेअर प्लस बी काय आहे 4 4 चा क्यूब. आता फक्त काय करणार आहे एक्सपांड करणार आहे हा ब्रॅकेट मध्ये k+4 ब्रॅकेट रेज टू क्यूब एज इट इज k रेज टू क्यूब एज इट इज प्लस 3 4 जा आर 12 इंटू के स्क्वेअर एज इट इज प्लस 3 इंटू 4 चा स्क्वेअर आहे 16 इंटू के प्लस 4 चा क्यूब काय आहे 64. नेक्स्ट टर्म काय नेक्स्ट स्टेप काय आहे के प्लस ब्रॅकेट मध्ये k+4 ब्रॅकेट रेज टू क्यूब एज इट इज k रेज टू क्यूब एज इट इज प्लस 12 के स्क्वेअर एज इट इज. आता बघा 16 3 जार 48 into k plus 64. This is the expansion of ब्रॅकेट मध्ये k+4 ब्रॅकेटचा क्यूब एक्सपान्शन आपल्याला हे मिळते. आता बघा आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल काय आहे एक्सपांड ब्रॅकेट मध्ये 7x प्लस 8y आणि ब्रॅकेटचा क्यूब आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं गिव्हन लिहायचं. गिव्हन काय आहे 7x प्लस 8y ब्रॅकेटचा क्यूब. तर बघा आपण ह्याच्यामध्ये कुठला फॉर्म्युला वापरणार आहे तर ए प्लस बी ब्रॅकेट रेज टू क्यूबचा फॉर्म्युला आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे. तर बघा आपण फॉर्म्युला लिहूया वी नो ए प्लस बी ब्रॅकेट रेज टू क्यूब इज इक्वल टू काय ए क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर प्लस बी रेज टू क्यूब. हा फॉर्म्युला आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहे. हिअर ए इज इक्वल टू काय 7x आहे आणि बी इज इक्वल टू आहे 8y. हे आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहे. इज इक्वल टू 7x आणि बी इज इक्वल टू 8y ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करणार आहे. तर बघा 7x प्लस 8y ब्रॅकेट रेज टू क्यूब इज इक्वल टू ए चा क्यूब म्हणजे काय ए काय आहे 7x चा क्यूब प्लस 3 इंटू ए काय आहे 7x ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू बी आहे 8y प्लस 3 इंटू ए काय आपला 7x इंटू बी आहे 8y तर बघा आता आपण काय करणार आहे नेक्स्ट स्टेप काय आहे
7x plus 8y bracket raised to cube as it is. 7 चा क्यूब काय आहे 343 into x cube as it is plus 3 into 7 चा स्क्वेअर आहे 49 into x square plus into 8y plus 7 3s are 21, 21 8s are 21 8s are 8 1s are 8, 8 2s are 60. आता अजून आपली टर्म इथं पूर्ण झाली नाही 3 इंटू 7x इंटू 8y ब्रॅकेट रेस टू b चा स्क्वेअर काय आहे तर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b रेस टू क्यूब काय आहे 8y ब्रॅकेट रेस टू क्यूब आहे तर 7 3 जार 21 21 8 जार 168 परंतु आपल्याला इथे 8 चा क्यूब स्क्वेअर करायचा आहे तर बघा 3 इंटू 7 3 जार 21 इंटू एक्स इंटू 8 चा स्क्वेअर काय आहे 64 इंटू वाय स्क्वेअर प्लस 8 चा क्यूब काय आहे 512 इंटू वाय रेस टू क्यूब ॲज इट इज. आता बघा नेक्स्ट टर्म काय लिहिणार आहे 343 इंटू एक्स रेस टू क्यूब ॲज इट इज प्लस आता बघा ह्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर वाय आहे आणि ह्याच्यामध्ये एक्स वाय स्क्वेअर ही दोन टर्म वेगवेगळे आहेत तर बघा 49 इंटू 3 इंटू 8 चा मल्टिप्लिकेशन काय येत आहे सगळं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1176 इंटू एक्स स्क्वेअर वाय प्लस 21 इंटू 64 ची मल्टिप्लिकेशन काय येत आहे 1344 इंटू एक्स वाय स्क्वेअर प्लस 512 इंटू वाय रेस टू क्यूब ॲज इट इज तर आपल्याला इथे एक्सपान्शन आपण काय काढलं 7x ब्रॅकेटमध्ये 7x प्लस 8y ब्रॅकेट रेस टू क्यूबचं एक्सपान्शन काढला 343 इंटू एक्स क्यूब प्लस 1176 इंटू एक्स स्क्वेअर वाय प्लस 1344 xy square plus 512 into y raised to cube. This is the expansion of bracket मध्ये 7x plus 8y bracket raised to cube. आता next example बघा expand bracket मध्ये 7 plus m bracket raised to cube 7 plus m bracket raised to cube तर पहिल्यांदा आपण गिवन लिहायचं गिवन काय आहे 7 प्लस m ब्रॅकेट रेस टू क्यूब आता ह्याच्यामध्ये आपण कुठला फॉर्म्युला यूज करू शकतो तर तोच कोणता a plus b bracket raised to cube is equal to a cube plus 3a square b plus 3a into b square plus b raised to cube. आता बघा here a is equal to आपण 7 पुट करणार आहे या फॉर्म्युल्यामध्ये आणि b is equal to m पुट करणार आहे तर बघा 7 plus m bracket raised to cube is equal to a चा क्यूब म्हणजे 7 चा क्यूब प्लस 3 इंटू ए काय आहे 7 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बी आहे m प्लस 3 इंटू ए आहे 7 इंटू बी आहे m चा स्क्वेअर प्लस बी आहे m ब्रॅकेट रेस टू क्यूब आता बघा 7 चा क्यूब काय आहे 343 प्लस 3 इंटू 7 चा स्क्वेअर आहे 49 इंटू m 7 3 जार 21 इंटू m स्क्वेअर प्लस m रेस टू क्यूब तर बघा ब्रॅकेट मध्ये 7 प्लस m ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 343 as it is plus 9 3s are 27 carry 2 3 4s are 12 12 plus 2 14 म्हणजे 147 m plus 21 m square plus m raised to cube this is the expansion of
ब्रॅकेटमध्ये 7 प्लस एम ब्रॅकेट रेस टू क्यूबचं एक्सपान्शन आहे. आता 4 नंबरचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एक्सपांड एक्सपांड ब्रॅकेटमध्ये 52 ब्रॅकेट रेस टू क्यूबचं एक्सपान्शन आपल्याला करायचं. तर पहिल्यांदा आपण गिव्हन लिहिणार. गिव्हन काय दिलंय आपल्याला, ब्रॅकेटमध्ये 52 ब्रॅकेट रेस टू क्यूब. तर बघा आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे याच्यामध्ये. वी नो a plus b bracket raised to cube is equal to a cube plus 3a into 3a square b plus 3a b square plus b raised to cube हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आपल्याला तरी इथे एकच टर्म दिसते. आपल्याला a प्लस बी अशा दोन टर्म पाहिजे. तर आपण काय करणार, 15 प्लस 2 काय असतं, 52 असतं. तर आपण इथे ऍडजस्टमेंट करणार 15 प्लस 2 ब्रॅकेट रेस टू क्यूब. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक आहे 50 आणि बी आहे 2. तर आपण हिअर a इज इक्वल टू आहे 50 आणि b इज इक्वल टू 2 आहे. तर आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. तर बघा 52 ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू काय आहे, 15 प्लस 2 ब्रॅकेट रेस टू क्यूब. आता बघा a चा क्यूब म्हणजे काय, 50 चा क्यूब प्लस 3 इंटू a काय आहे आपला 50 आणि त्याचा स्क्वेअर इंटू b आहे 2 आणि त्याच्यानंतर प्लस 3 इंटू a आहे आपला 50 इंटू बी स्क्वेअर म्हणजे काय 2 चा स्क्वेअर आणि परत बी रेस टू क्यूब म्हणजे 2 रेस टू क्यूब आहे. तर बघा 15 चा क्यूब काय आहे 1,25,000 म्हणजे फक्त 5 चा क्यूब करायचा. 5 चा क्यूब येतोय 125 आणि इथं 0 चा क्यूब करायचा म्हणजे 0 3 टाइम्स लिहायचं इथं 1 2 3 प्लस 3 इंटू 5 चा स्क्वेअर 25 आणि इथं स्क्वेअर आहे म्हणून 0 2 टाइम्स लिहायचा इंटू 2 5 3 जार 50 आणि 0 ॲज इट इज इंटू 2 चा स्क्वेअर 4 आणि 2 चा क्यूब काय आहे 8. आता बघा 1,25,000 ॲज इट इज. आता बघा 25 3 जार 75 इंटू 2 0 इंटू 2 आहे प्लस 15 4 जार 60 इन 0 ॲज इट इज प्लस 8. आता नेक्स्ट टर्म मध्ये काय लिहिणार 1,25,000 ॲज इट इज प्लस 75 2 जार 150 आणि 2 0 ॲज इट इज. तर मिळेल आपल्याला 15,000 मिळेल प्लस 600 प्लस 8 608 होईल. आता हे सगळ्यांची ऍडिशन करायची. सगळ्यांची ऍडिशन काय करायची 1,25,000 प्लस 50,000 प्लस 608. तर बघा 8 ॲज इट इज 0 ॲज इट इज 6 ॲज इट इज 5 प्लस 5 10 कॅरी 1 2 प्लस 2 4. तर आपल्याला आन्सर मिळेल 1,40,068. This is the expansion of 52 bracket raised to cube ची आपल्याला व्हॅल्यू मिळेल 1,40,608. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एक्सपांड ब्रॅकेटमध्ये 101 चा क्यूब करायचा आहे आपल्याला, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण गिव्हन लिहिणार. गिव्हन काय दिले आपल्याला 101 ब्रॅकेट रेस टू क्यूब. आता बघा आपण 101 म्हणजेच ह्या फॉर्म मध्ये असं लिहिणार 100 प्लस 1 ब्रॅकेट रेस टू क्यूब. आता आपण ह्याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला वापरणार आहे, वी यूज द फॉर्म्युला a प्लस b ब्रॅकेट रेस टू क्यूब चा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर बघा फॉर्म्युला काय ए रेस टू क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3a इंटू बी स्क्वेअर
प्लस बी रेस्ट टू क्यूब हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. हिअर याच्यामध्ये ए इज इक्वल टू 100 घेणार आहे, या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहे, आणि बी इज इक्वल टू आपण 1 पुट करणार आहे. तर बघा 101 ब्रॅकेट टू क्यूब म्हणजेच आपण ह्या फॉर्म मध्ये लिहिलं आहे 100 प्लस 1 ब्रॅकेट टू क्यूब. आता बघा ए चा क्यूब म्हणजे काय, ए म्हणजे काय 100 आहे, 100 चा क्यूब प्लस 3 इंटू ए काय आपला 100 आहे, 100 चा स्क्वेअर इंटू बी काय आपला 1 आहे, प्लस 3 इंटू ए आहे 100 इंटू बी आहे 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस परत 1 बी काय 1 ब्रॅकेट टू क्यूब. आता बघा 100 चा क्यूब म्हणजे काय असणार, इथं 2 झिरो आहेत, क्यूब आहे म्हणजे इथं 6 झिरो लिहिणार आपण, 2 झिरो परत 2 झिरो असे 6 झिरो लिहायचे क्यूब म्हणजे. 3 इंटू आता स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे म्हणजे 2 झिरो लिहायचे, प्लस 100 इंटू 3 300 प्लस 1. आता बघा इथं 6 झिरो ॲज इट इज प्लस 3 30,000 आला, 3 इंटू 10,000 म्हणजे 30,000 असतं, प्लस 300 प्लस 1 म्हणजे 301. आता हे सगळ्यांची ऍडिशन करायची, इथं 6 झिरो आहेत प्लस 30,000 म्हणजे 4 झिरो आहेत, आणि इथं 301. तर सगळ्यांची ऍडिशन करायची, 1 झिरो ॲज इट इज, 3 ॲज इट इज, 0 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, 0 1 ॲज इट इज. तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 10,30,301. एवढे आपल्याला एक्सपांड केल्यानंतर व्हॅल्यू मिळेल. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल. कशाचं तर 101 ब्रॅकेट टू क्यूबची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 10,30,301. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 6 नंबर एक्झाम्पल. एक्सपांड ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन अपॉन एक्स ब्रॅकेट टू क्यूबचा आपल्याला एक्सपांड करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण गिव्हन लिहिणार, गिव्हन काय एक्स प्लस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट टू क्यूबचं एक्सपान्शन करायचं आहे. तर आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार, वी नो यूज फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट टू क्यूब इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर प्लस बी रेस्ट टू क्यूब. हा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये यूज करणार आहे. तर बघा याच्यामध्ये हिअर ए इज इक्वल टू एक्स आणि बी इज इक्वल टू 1 अपॉन एक्स ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहे. तर बघा एक्स प्लस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट रेस्ट टू क्यूब इज इक्वल टू, पहिल्यांदा याचं क्यूब म्हणजे एक्सचा क्यूब प्लस 3 इंटू ए काय आपला एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बी आहे 1 अपॉन एक्स प्लस 3 इंटू ए आहे आपला एक्स इंटू बी आहे 1 अपॉन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बी आहे 1 अपॉन एक्स ब्रॅकेटचा क्यूब. आता बघा एक्स क्यूब ॲज इट इज 3 इंटू एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स प्लस 3x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर 1 अपॉन एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर केला याचा प्लस 1 अपॉन एक्स रेस टू क्यूब. आता बघा ह्या एक्स मधला एक्स कॅन्सल झाला, ह्या एक्सला एक एक्स कॅन्सल झाला, तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, एक्स प्लस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू काय एक्स क्यूब. आता इथे एक 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 कॅन्सल झाला म्हणजे राहील काय तर 3x प्लस 3 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन
एक्स रेस टू क्यूब. दिस इज द एक्सपान्शन ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू क्यूबचं हे एक्सपान्शन आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पहिल्यांदा एक्सपांड करायचं काय तर ब्रॅकेटमध्ये 2m प्लस वन अपॉन 5 ब्रॅकेट रेस टू क्यूबचं आपल्याला एक्सपान्शन करायचं. तर पहिल्यांदा गिव्हन लिहायचं. गिव्हन काय ब्रॅकेटमध्ये 2m प्लस वन अपॉन 5 ब्रॅकेट रेस टू क्यूब. तर कुठला फॉर्म्युला आपण यूज करणार आहे? वी नो ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूबचा फॉर्म्युला वापरणार आहे. तर ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर प्लस बी रेस टू क्यूब. वी यूज दिस फॉर्म्युला. तर बघा याच्यामध्ये ए इज इक्वल टू हिअर ए इज इक्वल टू आपण 2m पुट करणार आहे आणि बी इज इक्वल टू 1 अपॉन 5 पुट करणार आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये. तर बघा 2m प्लस 1 अपॉन 5 इंटू ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू एक आहे आपला 2m ब्रॅकेट रेस टू क्यूब प्लस 3 इंटू ए आहे 2m ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू बी आहे 1 अपॉन 5 प्लस 3 इंटू ए आहे आपला 2m इंटू बी आहे 1 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बी आहे आपला 1 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेटचा क्यूब. तर बघा 2 चा क्यूब काय आहे 8 m क्यूब ॲज इट इज प्लस 3 इंटू 2 चा स्क्वेअर काय आहे 4 इंटू m स्क्वेअर इंटू 1 डिवायडेड बाय 5. 3 2 जार 6 इंटू m इंटू 1 अपॉन 5 चा स्क्वेअर काय 25 प्लस 1 अपॉन 5 चा क्यूब आहे 125. तर बघा ब्रॅकेटमध्ये 2m प्लस 1 अपॉन 5 चा क्यूब इज इक्वल टू काय आहे 8m रेस टू क्यूब प्लस 4 3 जार 12 डिवायडेड बाय 5 12 डिवायडेड बाय 5 इंटू m स्क्वेअर प्लस 6 डिवायडेड बाय 25 into m plus 1 divided by 125. This is the expansion of bracket मध्ये 2m plus 1 upon 5 ब्रॅकेटचा क्यूबचं एक्सपान्शन हे आहे. दिस इज द एक्सपान्शन. आता लास्ट एक्झाम्पल काय आहे ब्रॅकेटमध्ये 5x एक्सपांड ब्रॅकेटमध्ये 5x डिवायडेड बाय y प्लस y अपॉन 5x ब्रॅकेटचं क्यूब. तर पहिल्यांदा आपण गिव्हन लिहिणार. गिव्हन काय आपलं 5x डिवायडेड बाय y प्लस y डिवायडेड बाय 5x ब्रॅकेटचं क्यूब. तर याच्यामध्ये आपण फॉर्म्युला कोणता वापरणार आहे? फॉर्म्युला आपण वापरणार आहे वी नो a प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला आहे a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3a बी स्क्वेअर प्लस बी रेस टू क्यूब हा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर हिअर a इज इक्वल टू आपण 5x डिवायडेड बाय y पुट करणार आहे आणि b इज इक्वल टू y डिवायडेड बाय 5x पुट करणार आहे. तर बघा 5x डिवायडेड बाय y प्लस y डिवायडेड बाय 5x ब्रॅकेट रेस टू क्यूब इज इक्वल टू a म्हणजे काय आपला 5x डिवायडेड बाय y ब्रॅकेटचा क्यूब प्लस 3 इंटू ए आहे 5x डिवायडेड बाय y ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू बी आहे y डिवायडेड बाय 5x प्लस 3 इंटू ए आहे आपला 5x डिवायडेड बाय y इंटू बी आहे y डिवायडेड बाय 5x ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बी आहे आपला y डिवायडेड बाय 5x ब्रॅकेटचा क्यूब. आता बघा 5 चा क्यूब काय आहे 125 इंटू एक्स रेस टू क्यूब डिवायडेड बाय y रेस टू क्यूब प्लस 3 इंटू 5 चा स्क्वेअर काय आहे 25
इंटू एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय वाय स्क्वेअर, वायचा स्क्वेअर काय वाय स्क्वेअर इंटू वाय डिवाइडेड बाय 5x, 5 3 जार 15 इंटू एक्स डिवाइडेड बाय वाय इंटू वायचा स्क्वेअर काय वाय स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर आहे 25 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वायचा क्यूब वाय क्यूब आहे, 5 चा क्यूब आहे 125 इंटू एक्स रेस टू क्यूब. आता बघा याच्यामध्ये काय काय कॅन्सल होते बघा, इथला एक एक्स ला इथला एक एक्स कॅन्सल, वाय ला वाय कॅन्सल, 5 1 जार 5, 5 5 जार 25. आता याच्यामध्ये बघा एक वाय कॅन्सल झाला, इथला एक वाय कॅन्सल झाला, 5 3 जार 50, 5 5 जार 25. इथला एक एक्स ला इथला एक एक्स कॅन्सल झाला. तर आता काय राहील बघा, ब्रॅकेट मध्ये 5x डिवाइडेड बाय वाय प्लस वाय डिवाइडेड बाय 5x ब्रॅकेट रेस्ट क्यूब इज इक्वल टू काय राहील 125x क्यूब डिवाइडेड बाय वाय क्यूब प्लस 5 3 जार 15, इथं वर काय राहील x, खाली काय राहील y, म्हणजे 15x डिवाइडेड बाय वाय प्लस 3 इंटू इथं वर काय राहील y राहिला डिवाइडेड बाय 5 इंटू x राहिलंय प्लस y रेस टू क्यूब ॲज इट इज 125 as it is into x raised to cube. This is the expansion of ब्रॅकेट मध्ये 5x डिवाइडेड बाय y प्लस y डिवाइडेड बाय 5x ब्रॅकेट रेस टू क्यूब चे हे एक्सपान्शन आहे.